सामन्याला होते सुरुवात गावदेवी जन्नीमाता चरई आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतील ते कांगोरीगड युवा 11 सडेकोंड या दोन टीमच्या दरम्यान हा सामना असेल। 4 ओव्हरची मॅचला होईल सुरुवात आणि यानंतरच्या संपूर्ण मॅचमध्ये पुन्हा एकदा आवाज असेल आपल्या समोर। एक अनुभवी व्यक्तिमत्व आणि सातत्याने नवी मुंबई रायगड आणि इतर विभागांमध्ये ज्याच्या आवाजाची चर्चा नेहमीच होत राहते आणि परफेक्ट शब्दरचना ज्यांच्या माध्यमातून मांडली जाते आमचे सहकारी रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशन सदस्य नितेजी भोईर सर आपलं जॉईन करतील। काही वेळातच आम्ही तुम्हाला जॉईंट होऊ, तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा DKM चषक 2025। थँक्यू थँक्यू हर्षद, पुन्हा एकदा मनापासून आभार आणि भरपूर कौतुक, कारण आज महत्त्वाचा वेळ या स्पर्धेला तुम्ही देत आहात। सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत श्री दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे पायटेवाडी पोस्ट देवले तालुका पोलादपूर जिल्हा रायगड आणि महाराष्ट्र राज्य धमाका T20 अर्थातच आपण जो फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये वापरतोय त्या फॉर्मॅटचं जर का विस्तृत सांगायचं झालं तर प्रत्येक षटकागणिक तिसरा चेंडू हा सुपर बॉल आपण वापरतो आणि सुपर बॉलवर ज्या धावा जमा होतील त्याच्यामध्ये आपण तितक्याच धावा ॲड करतोय, म्हणजे डबल धमाका असं एक फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळते। अगदी जर का उल्लेख करायचं झालं तर नवीन मॅचला सुरुवात होत असताना पहिल्याच बॉलवर पहिली विकेट संपादित झाली आणि व्हेरी अनफॉर्च्युनेट ज्यांनी सुरुवात करत असताना मात्र नक्कीच गणेशाचं स्मरण केलं, धरतीमातेला वंदन केले की आमचा खेळ चांगला होऊ दे असं करत असताना थोडं वॉर्मअपसुद्धा केलं, परंतु जसे मैदानामध्ये उतरले सलामीची पहिली जोडी पहिल्याच बॉलवर बीट झाले। सचिन या गोलंदाजाचं आपण कौतुक करूया ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्स कॅम्पेन त्यांना त्याच्यामधला अनुभव वापरत असताना पहिल्याच बॉलवर बीट केलं बॅट्समन वैभवला आणि तो परतल्यानंतर संघाचा सरसेनापती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल। ज्या फलंदाजाकडे तर या टीमचं लक्ष असणार आहे आणि या फलंदाजाच्या नावाभोवतीच खरे पाहता आपण जर का पाहिलं तर टीम सडेकोंडचं टेनिस क्रिकेट हे मात्र फिरत असतं। नक्कीच ते नाव आहे राजसाठी पहिलाच बॉल क्रॉस लाईन पुन्हा एकदा पुल करायचा होता, बॉलला अतिरिक्त ताकद वापरून फटका सजवायचा होता, बॅट आणि बॉलमध्ये जो संपर्क करायचा होता तो संपर्क झालेला नाहीये। अगदी आपण पाहिलं तर चषक तब्बल आपण पाहिलं प्रथम क्रमांक पारितोषिक 25,000 रुपये, द्वितीय 15, तृतीय 7,000 आणि चतुर्थ 7,000 रुपये अशी 4 चषक आपल्याला पाहायला मिळतात। 24 संघांचा समावेश असलेली स्पर्धा, एक मोठं आयोजन ज्या स्पर्धेमध्ये सुपर बॉलची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते। पुन्हा एकदा खरं तर ही आहे क्रिकेटची मेजवानी, हा क्रिकेटचा मेलावा आणि क्रिकेटचं एक वेगळं सौंदर्य दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। अमितजी गाडगे, आशिषजी गाडगे, त्यांची संपूर्ण टीम, त्याच्यामध्ये आम्ही मनोज यांचंही नाव खरं तर आम्ही आवर्जून घेऊ, त्याच्यामध्ये DKMचे सर्व सदस्य। गली टू ग्लोब हे या स्पर्धेचं ॲम्बिशन आहे। क्रिकेटचा खेळाडू फक्त आपल्या तालुक्यापुरताच, आपल्या गावापुरता, आपल्या जिल्ह्यापुरता मर्यादित राहू नये, जगाने त्याची ओळख घ्यावी आणि म्हणूनच की काय खेळाची कक्षा रुंदावण्यासाठी आयोजकांचा हा प्रामाणिक प्रयत्न आज आपण पाहताय टेनिस बॉलच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये, आपल्या विभागामध्ये, आपल्या खेळामध्ये, आपल्या गावात, आपल्या तालुक्यात एकी बांधिलकी साधण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न। यावेळेला जोरकस मला बॉल कनेक्ट झाला, डीपमध्ये आहे प्रोटेक्शन, डीप काऊ कॉर्नर रिजनमध्ये इन फ्रंट ऑफ आउट पॅव्हलियन बॉक्स, फिल्डर चित्त्याच्या छपल्याने तिथे पोहोचले, झडप घातली, बॉलला अडवला, फेकला, तोवर मात्र ही एक धाव मात्र अंकित होत असताना आपल्याला पाहायला मिळते। टोटल स्कोर झालाय तो म्हणजेच -1। आता -1 हा जेव्हा आम्ही अनाऊन्स करतो तेव्हा मात्र रसिक प्रेक्षक विचारत असतील, त्यांना आपण सांगूया जर का तिसऱ्या चेंडूवर विकेट येते किंवा डॉट येतोय तर -2 धावा होत असतात, जर का विकेट आली तर -3 होतील आणि जितक्या धावा जमवल्या जातील तितक्याच धावा ॲडही होतील। चांगला फटका, चांगला स्ट्रोक, कॅल्क्युलेटिव्ह फटका। क्रिकेट इज अ गेम ऑफ कॅल्क्युलेशन। क्रिकेट हा खेळ फक्त शक्तीने नव्हे तर बुद्धीने सुद्धा खेळला जातो। पुढे आले, स्टेप आउट केलं, बॉलला कनेक्ट केला, जिथे फिल्डर नाही आहे तिथेच हा फटका सजवला आहे। मगाशी होता स्कोर -1, त्याच्यामध्ये धावा झाल्या ॲड 4, टोटल स्कोर झालाय तो म्हणजे 3 रन्स ऑन द स्कोर बोर्ड। धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवर सचिन। एक शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। DKM ट्रॉफी 2025, खेळातली शिस्त, खेळाडूंच्या खेळण्यातली शिस्त, खेळाडूंच्या वागण्यातली शिस्त आणि आज वेळेवर आपण सुरुवात केली, वेळेवर आपण संपवणार सुद्धा आहोत। जे काही आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय ते सर्वच आकर्षक आणि संपूर्ण पोलादपूर तालुक्याचं लक्ष ज्या स्पर्धेवर आपल्याला पाहायला मिळते DKM ट्रॉफी 2025। स्पॉटलाईट आहे या खेळाडू होणार, स्पॉटलाईट आहे या स्पर्धेवर, चर्चा तर होणार आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये।
काहीसं वेगळं आपल्याला पाहायला मिळतंय. नॉकआउटचा फॉर्मॅट आहे, संघाची रणनीती आणि होमवर्क करून तुम्हाला मॅचमध्ये उतरावं लागेल. आणि खेळाडू खेळत असतात ते रिझल्टसाठी, खेळाडूंना यश हवं असतं, खेळाडूंना जिंकायचं असतं. अशा परिस्थितीमध्ये दोन टीम्स मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधात आणि त्यांच्या समेत कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करतील. हा बॉल सर सोडून दिला, पण प्रसाद सहस्रबुद्धे सर आम्हाला अपडेट करतात की हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 1 पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते ती 4 या आकड्यावर. संदेश नामक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक संपलं. विस्तृत क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साईडला डीप मिड विकेट, डीप काऊ कॉर्नर, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप स्वीपर कव्हरमध्ये फिल्डर ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळतील. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन गली रिजनमध्ये फिल्डर आहेत आणि ऑन साईडला अंतर्वर्तुळामध्ये शॉर्ट मिड विकेटमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. असं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा अपडेट आलाय की हा लेग बायचा इशारा आहे. लेग बायने एकूण धावसंख्येमध्ये भर होईल. आमचे गुणलेखक स्वराज आम्हाला अपडेट करतात की आतापर्यंत चेंडू झालेत एक, म्हणजे टोटल आतापर्यंत 6 चेंडू फेकले गेले, धावसंख्या झाली ते 5, म्हणजे रन बॉल सुद्धा धावा आलेल्या नाहीयेत. म्हणजे काय तर इथून पुढे तुम्हाला जे करावं लागेल ते ॲक्सेलेट करावं लागेल. क्रिकेट हा वास्तविक केले, जिथे मात्र पुन्हा पुन्हा इथे तुम्हाला प्रयत्न केले तरी सुद्धा मात्र चालतील, परंतु इथे रिहर्सल नसणार आहे आणि रिहर्सल नसल्या कारणानं प्रेझेंट टेन्समध्ये तुम्हाला खेळ करावा लागेल, साकारावा लागेल. बॉल हवेमध्ये फिल्डर आहेत, ऑन साईडला डीपमध्ये प्रोटेक्शन, सेफ लँडिंग होईल. तत्पूर्वी मात्र बॅकअप मिळेल. ओहो, चाचपडले फिल्डर, थोडंसं स्वतःला सावरलं. तोवर मात्र 2 धावा अंकित झाल्या. टोटल स्कोर पाहायला मिळेल तो 2 पुढे जात असताना पाहायला मिळते तो 7 या आकड्यावर. 7 फॉर नन. सुरुवात आपण पाहिली तर नक्कीच डळमळीत झाली आणि हा नेक्स्ट बॉल असणार आहे तो सुपर बॉल. सांगूया आपण रसिक प्रेक्षकांना, सुपर बॉल म्हणजे या चेंडूवर जितक्या धावा जमवल्या जातील त्याच्यामध्ये तितक्याच धावा ॲड होतील. फलंदाज जर का बाद झाला तर -3 होतील. फलंदाज जर का खरं तर डॉट खेळला तर -2 होतील. असा एक खरं तर या स्पर्धेमध्ये सुपर बॉलचा हा नियम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये डीपमध्ये आहे प्रोटेक्शन, एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये फिल्डर पोहोचले, बॉलला उचलला, फेकला, तो वरवा 2 धावा अजून हॅट झाल्या, म्हणजे 2+2 या धावा मिळतील 4 टोटल स्कोर पोहोचलाय तो 11 या आकड्यावर. आणि एकंदरीतच या गोष्टीची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. मगाशी जे आपण उल्लेख केली की प्रत्येक स्पर्धेचे एक मापदंड ठरलेलं असतं. प्रचंड प्रेक्षकांची वर्दळ, पारदर्शकता, युवकांच्या माध्यमातून उत्तम असे व्यवस्थापन, आयोजकांचं उत्कृष्ट आयोजन, नियोजन आणि सर्व सुविधा संपन्न स्पर्धा, जिथे मात्र ज्या या स्पर्धेमध्ये जेवणासाठी चांगली व्यवस्था केली आहे, पाण्याची व्यवस्था चांगली झाली आहे, स्पर्धेमध्ये टायटल चांगले आहेत, चषकांची मांडणी फार छान आहे, पाहुण्यांचा सन्मान विशेष आपण करतोय, कौतुक. आणि ज्या घटकांना खरं तर मी म्हणेन आपण इन्व्हाइट केलं, ज्या टीम्सना आपण इन्व्हाइट केलं त्या सर्व टीम्सचा आपण आदर तिथे सुद्धा करतोय. म्हणजे जो संघ पराभूत होईल त्याही टीमला आपण विशेष सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेतून निरोप देतो. म्हणजे एक चांगली संकल्पना अर्थातच आपल्याला पाहायला मिळते. आपण चर्चा करतोय सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत दत्तात्रय क्रीडा मंडळ आयोजित DKM ट्रॉफी 2025. खरं तर इथे जमलेल्या प्रत्येकानं आपल्या आयुष्यात कधी ना कधी क्रिकेट हा खेळ खेळला आहे आणि म्हणूनच की काय आठवणीतलं हे क्रिकेट पुन्हा एकदा नव्यानं स्पर्धात्मक स्वरूपात आज आपण पाहतोय DKM ट्रॉफी 2025. ज्या खेळात आपण आपल्याला ज्या क्रिकेटनं नेहमी आपल्याला आनंद दिला, ज्या खेळानं नेहमी आपल्याला हर्ष दिला, असा हा क्रिकेटचा खेळ टेनिस बॉल हा फॉर्मॅट आपण पाहताय. हा महालगुर संघ मागच्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला. त्या टीमच्या प्रतिनिधीला मी विनंती करू की तुमचा सन्मान आम्ही करतो, या व्यासपीठावर सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला आम्ही सन्मानित करतो आणि सन्मानानं आपण या स्पर्धेतून निरोप घ्यावा. हा अट्टास आहे. अमितजी घाडगे, आशिषजी घाडगे, मनोज घाडगे, त्यांची संपूर्ण टीम, DKM करंजे पायटेवाडी या संपूर्ण आयोजन कमिटीचा आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त करू. ही एकदा मिळणार धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती षटक संपलंय. टोटल स्कोर 10 चेंडूंच्या अखेरीस 2 षटकांच्या अखेरीस 12 या आकड्यावर. आज दिनांक 20 डिसेंबर 2025 वार शनिवार. आज बरोबर 10 वाजता पहिला चेंडू फेकला गेला आणि स्पर्धेला आपण प्रारंभ केला. पाहुण्यांच्या पवित्र शुभ हस्ते श्रीफळ अर्पण केलं गेलं, विकेटचं पूजन झालं, त्यानंतर स्पर्धेला आपण ऑफिशियल प्रारंभ केला. ज्या खरं तर व्यक्तिमत्वांचा उल्लेख आपण मागच्या काही वर्षापासून करतो, या संपूर्ण असोसिएशन ज्यांचं वरद हस्त राहिलं आहे, महाराष्ट्र राज्य रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास उपनेते शिवसेनेचे महामंत्री अर्थातच भरतशेठ गोगावले, त्यांचा आपण नेहमीच खरं तर आधाराचा हात या असोसिएशन सोबत पाहत असतो. त्यांचा आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त केलं. आणि नेक्स्ट मॅचमध्ये आम्ही मोरसडे आणि सावंतकोड या टीमला विनंती करू की आपण कार्ड व्हेरिफिकेशनसाठी आमच्या व्यासपीठाकडे यावं.
आणि विशेष करून सर्व स्क्वॉड तुम्ही या. त्यानंतर विधानसभा संपर्क प्रमुख सायन दशरथदादा पवार साहेबांचं आपण मनापासून आभार आणि कौतुक केलं आणि त्यांचं नेहमीच मार्गदर्शन, त्यांचं खरंतर मी म्हणेन आधार आणि अर्थातच त्यांचं महत्त्वाचं योगदान नेहमी आपल्याला असतं, आपल्या समवेत असतं. त्यांचे आपण आभार व्यक्त केलं. जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कलबाई, मोठी नावं आहेत ज्यांचा आपण आभार व्यक्त करणं हे मात्र आपलं आद्य कर्तव्य. चांगला फटका, चांगला स्ट्रोक, तलवार फिरवावी तशी ही बॅट फिरवली अक्रॉस द लाईन आणि त्यानंतर आपण जर का पाहिलं तर नक्कीच हा कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या वेळेला आपण पाहिलं की चेंडूची लाईन आउटसाईड द ऑफस्टिक आहे, बॉलपर्यंत ते पोहोचले, अगदी जशी बॅट फिरली बॉलला कनेक्ट केलाय आणि फिल्डर तिकडे नाही आहे तर डीप पॉईंट आणि स्वीपर कव्हरच्या मधून बॉल गेला सीमारेषा पलीकडे. मिळालेला हा चौकारण टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळेल तो दुसरं षटक तिसरं षटक प्रगतीपथावर असताना एकूण धावसंख्या झाली ती 16. धावांचा आलेख तुम्हाला वाढवा आलाय. 77 धावांचा आजचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळाला आहे. 76 धावांचा उच्चांक आहे. या मैदानावर मात्र नक्कीच 70+ धावसंख्या सुद्धा तुम्हाला 20 चेंडूमध्ये काढता येईल असे हे एक सुसज्ज नीटनेटकं सुव्यवस्थित असं हे मैदान आहे. एक धाव अजून ॲड होईल, धावसंख्या झाली ते 18. त्याचबरोबर सायन कोळेवाडा विधानसभा महिला संघटिका ज्यांचं नेहमीच योगदान आपल्याला पाहायला मिळतं, सौभाग्यवती निकिताताई सिद्धेश पवार त्यांचंही आपण आभार व्यक्त करतोय. युवा उद्योजक राम रिंगे साहेब त्यांचं आपण मनापासून आभार कौतुक करूया. समाजसेवक सोनूदादा पवार त्यांचे आपण आभार व्यक्त केलं. ड्राईव्ह केलं बॉल, ऑन ड्राईव्हचा फटका, जितकी ताकद होती तितक्या ताकदीनं या फटक्याला सजवलाय बॅट्समन आपण पाहताय राजनं आणि 6+6 अशा 12 धावा मिळतील. कमाल की ये पारी, पूरे डगआउट से सराहना होते हुए काम अँड कंपोज इनिंग क्रीडांगणी त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि आपल्या खेळातील एक नजराणा पेश केलाय. क्लासिकल स्ट्रोक, त्याचा फेवरेट झोन आहे ऑन साईड आणि त्याला तुम्ही हिटिंग झोनमध्ये चेंडू टाकलाय ना तर तो असेच फटके सजवेल. दॅट वॉज एंटरटेनिंग. 12 रन टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळाला आहे. तो पोहोचलाय तब्बल 29 या आकड्यावर. 29 धावा. अजून एक डॉट बॉल येईल, डॉट बॉलची सांगता होईल. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते तो अथर्व गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. 29 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाल्या. एकूण धावसंख्या झाली ती 29. यावेळेला मात्र पुन्हा एकदा जोरकस मला मिळेल. हेलिकॉप्टर स्ट्रोक आहे पुन्हा एकदा. इथे ही ताकद आहे, इथे टायमिंग अप्रतिम झुलले. जबरदस्त खेळी स्फुरताना आपल्याला पाहायला मिळते. आपल्या ताकदीचं प्रदर्शन तेव्हाच करा जेव्हा प्रतिस्पर्धी तुम्हाला हलक्यात घेतो आणि जेव्हा हलक्यात घेतलं तेव्हाच राजनं त्याची दादागिरी दाखवली, त्याची दहशत दाखवली. श्रुती पटलावर हा आवाज इको झालाय, इतका घणाघाती प्रहार केलाय. या षटकारानं टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळाला आहे. तो पोहोचलाय तब्बल 35 रन स्कोर बोर्ड पे. DKM ट्रॉफीचं एक जबरदस्त मोठं आयोजन स्पर्धेमध्ये सुपर बॉलचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळाला आहे. षटक क्रमांक 4 अंतिम अखेरचं पहिला बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करायचं होतं. बॅट अँड बॉलमध्ये नाही आहे संपर्क. राज आले स्ट्रायकिंग एंडवर आणि राजची खरंतर फलंदाजी आतापर्यंत आपण जर का पाहिले तर त्याच्या बॅटमध्ये 3 तब्बल षटकार आलेत. एकूण त्याचा अकाउंट जर का आपण पाहिलं तर मात्र नक्कीच राजचा खेळ मात्र अप्रतिम राहिलाय. आतापर्यंत तो खेळ करतोय. 2 षटकार आले त्याच्या बॅटमध्ये. 13 धावा त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 36. यावेळेला 2 मायनस होतील म्हणजेच टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळाला आहे तो 34. चर्चा होती ती या
एका चेंडूची चर्चा होती ती सुपर बॉलची. प्रत्येकाला आवडलाय, प्रत्येकाच्या पसंतीस पडलाय खरं तर हा फॉर्मॅट. एकूणच आपण या खेळावर थोडंसं फोकस करतोय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या 34-35 आपल्याला पाहायला मिळतीये. हाही बॉल सर सोडून दिला. दिस टाइम व्हाईट बॉल कॉल बाय दी अंपायर. पंच म्हणून दत्ता महेर आणि प्रसाद सहस्रबुद्धे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 36 धावा धावफलकावर. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल इन स्विंगिंग बॉल, क्लीन बॉल, दांडी गोल. चंदू दादानं मात्र आता चांगला सराव केलाय. चांगलं उत्तम असे गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत जकडून बांधून ठेवलंय. एक एक्सपिरियन्स कॅम्पेन नेहमीच टीम सोबत मेंटोर म्हणून काम करतो, नेहमी टीम सोबत असतो आणि पोलादपूर तालुक्याच्या स्पर्धांमध्ये नेहमी आम्हाला नक्कीच मायेनं जवळ घेणारे हे व्यक्तिमत्व ज्यांचा आपण उल्लेख करतोय. आज बॉलिंग युनिट म्हणून मैदानाच्या आतमध्ये एक चांगला परफॉर्मन्स, तगडा परफॉर्मन्स देतो. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल ज्यानं हाताळलंय. 36व्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक सुरू आहे ते 4थं आणि संघातील सर्वात जुना जाणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ॲज अ बॉलर म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. डेथ ओव्हर स्पेशल ही गोलंदाजी हाताळत असताना 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 चेंडूमध्ये खरं तर आपण जर का पाहिलं तर डॉटनं सुरुवात केली, त्यानंतर एक सिंगल धाव, त्यानंतर सुपर बॉल डॉट काढला, त्याच्यावर -2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि मागच्या एका चेंडूवर मात्र क्लीन बॉल दांडी गोल केले. यॉर्क चेंडू हाताळला गेलाय. जबरदस्त. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल काय बिघडेल याचा कधी नेम नसतो. मोठमोठी प्रोडक्शन होतात, जिथे फेल तो हा क्रिकेटचा खेळ आज आपण एन्जॉय करतोय. DKM ट्रॉफी 2025चा हा दैदीप्यमान 16 आज या क्रिकेटच्या खेळामध्ये खरं तर गाणे वाजत नाही आहेत, परंतु आज आपण एन्जॉय करतोय. या खेळातील वेगवेगळे नियम, या खेळातील खेळाडू अली वाडीतून पाड्यातून गावागावातून शहराला एकत्र जोडलं या क्रिकेट या खेळानं. आता जिल्हे सुद्धा जोडले जात आहेत. स्टे युनायटेड, स्टे कनेक्टेड असा संदेश देणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. DKM ट्रॉफी 2025 पाहुण्यांचं विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावर त्यांचं आपण शब्दसुमनांनी स्वागत करतो. यावेळेला मात्र धाव मिळणार 1. शेवटच्या बॉलवर मात्र विकेट मिळाली आहे. टोटल स्कोर थांबला आहे तो फक्त 36 म्हणजे 37 धावांचं एक टार्गेट सेट झालंय. नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही टीम मोरसडे आणि सावंत कोण आपण ID स्कॅन करून घ्या. आणि या व्यासपीठावर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सहकार्य अध्यक्ष सन्माननीय श्री गणेश दादा वाडकर साहेबांचं इथे शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं आपण शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करूया. वेलकम दादा. DKM ट्रॉफीच्या निमित्तानं या व्यासपीठावर नवी मुंबई नगरीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. चला दुसऱ्या इनिंगसाठी फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये उतरतील, याची मात्र दखल घ्या प्लीज.
चला सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ झाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 30, 36 आणि 37 धावांचं एक माफक टार्गेट इथं सेट झालंय. 20 चेंडू 37 धावा असं टार्गेट असताना अविनाश आले गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल चंदू यांच्यासाठी मात्र हलवार पद्धतीनं फ्लिक करायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये तितका संपर्क नाहीये. पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे. पंच आम्हाला अपडेट करतायत की हा लेग बाय असणार आहे. लेग बायच्या इशाऱ्यानं एक धाव धावसंख्येच्या अकाउंटवर ऍड होईल. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येचं दार ओपन होत असताना पहिली धाव अंकित होतीये ती एक्स्ट्राच्या अकाउंटवर आणि टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळेल तो बिनबाद 1. तिसरा चेंडू हा फार महत्त्वाचा असणार. तिसऱ्या चेंडूकडे सर्वांचं लक्ष असणार. तिसरा चेंडू आहे तरी काय तर तिसरा चेंडू असणार आहे तो सुपर बॉल. अपील झाली. पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न गोलंदाज अविनाश यांच्याकडनं. 2 चेंडू झाले. 2 चेंडूमध्ये 1 धाव. आता तिसऱ्या चेंडूवर मात्र नक्कीच जर का षटकार आला तर टोटल स्कोर 12 न वाढेल. जर का चौकार आला तर टोटल स्कोर 8 न वाढेल आणि जर का डॉट गेला तर टोटल स्कोर -2 कमी होईल. जर का विकेट गेली तर टोटल स्कोर -3 कमी होईल. आमचे मान्यवर या व्यासपीठावर येत असताना आम्हाला पाहायला मिळते. त्या चला चेक झाले का आयडीज. आपण टॉस करूया. चला फक्त टॉस करून घेऊया आपण अमित दादा. एका बाजूला मॅच सुरू असताना आपल्याला पाहायला मिळेल. चला टीम सावंत कोड आणि टीम मोरसडे आडाचा कोड कॅप्टन टॉससाठी लवकर या. ड्राईव्ह केला बॉल. ऑन ड्राईव्हचा फटका. फिल्डर तिकडे आहेत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतील. चाचपडतील. फंबल होतील. तोवर मात्र बॅकअप मिळेल स्वतः. तोपर्यंत मात्र या धावा मिळणार. 2-2 टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. 4 न वाढेल कारण सुपर बॉल चा अवलंब आपण केला. तिसऱ्या चेंडूवर सुपर बॉलसाठी मात्र नक्की सुपर बॉलचा अवलंब केल्यानंतर आपण नक्कीच पाहतो की जितक्या धावा जमा झाल्या त्याच्यामध्ये तितक्याच धावा आपण ऍड करतोय. 2च्या 4, 4च्या 8, 6च्या 12 आणि हा बॉल अगदीच गेलाय. नक्की आपण पाहताय बायचा इशारा येईल पंचांचा. पाहूया आपण पंच काय म्हणतायत. लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप आणि पंच आम्हाला अपडेट करतायत की हा असणार आहे वाईड +4 म्हणजे धावा मिळतील 5. टोटल स्कोर झालाय 10. खेळाडूंचं आपण पाहताय थोडंसं नियंत्रण बिघडलं. क्रिकेट इज अ गेम ऑफ एक्झिक्युशन. जिथं आपण पाहतो की क्रिकेटमध्ये एक्झिक्युशनला फार महत्त्व आहे. खेळात प्रवास असाच असतो. चढ आला की कष्टाने चढायचं आणि उतार आला की मग तो आनंदाने लुटायचं. खेळाला एन्जॉय करणारे अनेक रसिक आपल्याला पाहायला मिळतात. खेळाला एन्जॉय करणारे अनेक रसिक प्रेक्षक आपण पाहताय. अनेक खेळाडू आपण पाहताय. अनेक आमचे मान्यवर ज्यांनी आपल्या आयुष्यात कधी ना कधी क्रिकेट हा खेळ खेळलाय आणि म्हणूनच की काय आठवणीतलं हे क्रिकेट पुन्हा एकदा नव्याने स्पर्धात्मक स्वरूपात आज आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेट म्हणजे नेमकं काय तर नशिबासोबत प्रयत्न आणि प्रयत्नांसोबत थोडीशी धावफल म्हणजे क्रिकेट. आपण नेहमीच या गोष्टीची चर्चा केली आहे. अर्थातच मुख्य पाहुण्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं एक मोठं वेलकम सुद्धा आपण करतोय. पूर्वीचं क्रिकेट हल्लीचं क्रिकेट थोडंसं बदललं. मॅचवर आपण थोडंसं फोकस करतोय. बॉल कव्हर एंडकडनं गेला आहे सरळ डीपकडे. डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे अजून एक चौकार. पहिलं षटक अविनाशचं थोडंसं महागडं आपल्याला पाहायला मिळालं. 37 धावा तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत म्हणजे
किमान आपण जर का पाहायला गेलं तर चांगली नफीतोली गोलंदाजी करायला हवी होती. सुरुवातीलाच मात्र नक्की 14 धावा बहाल केल्या आणि इक्वेशन थोडं सोपं झालंय. 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ अजूनही मला असं वाटतं की 15 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. आणि इक्वेशनचा जर का उल्लेख करायचा झाला तर 15 म्हणजे 15 चेंडूमध्ये अजूनही 23 धावा काढाव्या लागतील. टीम कॅप्टन ऑफ सावंत कोण आणि टीम कॅप्टन ऑफ मोरसडे आडाचा कोण या दोन्ही टीम कॅप्टन दरम्यान आपण करतोय टॉस. आणि टॉस आम्ही करण्यासाठी पुन्हा एकदा आशिष जी गाडगे यांना मी विनंती करू. या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून नेहमीच ज्यांची साधी राहणीमान परंतु उच्च असे विचार नेहमीच या संपूर्ण असोसिएशनला त्यांचं पाठबळ असतं. दादांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करतोय. हु विल कॉल? कॅप्टन कॉल करतील. काल भैरवनाथ या टीमचे कॅप्टन. हेड इज द कॉल अँड टेल इट इज 20 चेंडूंचा सामना आहे. एकंदरीतच फिल्डिंग करण्याचं डिसिजन कॅप्टन घे. दोन्ही टीम्सना आपण देऊया शुभेच्छा कारण एका बाजूला मॅच सुरू आहे. दादांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस केला आणि त्यांना आम्ही विनंती करू की आपण असं नसतं व्हावं. टॉस जिंकलेत कॅप्टन. त्यांनी सांगितलं की आम्ही फिल्डिंग करू. 20 चेंडू म्हणजे खरं तर आपण हा 20 फॉर्मॅट पाहतो जिथे प्रत्येक षटकामधील तिसरा चेंडू हा सुपर बॉल असणार आहे. मॅचमध्ये मजा येईल. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकासाठी प्राचारण करतोय. हा यॉर्कर अनप्लेबल डिलिव्हरी बेडा पॅचच्या मधून बॉल रिलीज झालाय. खोल टप्प्याचा चेंडू जिथे या प्रश्नाचं उत्तरच नव्हतं या फलंदाजाकडे आणि मिळालेला हा अजून एक डॉट बॉल. सुरुवात फार छान केली दुसऱ्या षटकाची. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 14. 15 चेंडू. इथे अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. राजूचं आपण कौतुक करू. वैभवचं आपण कौतुक करूया. अगदी कमी लहान वयोगटातील हा खेळाडू जिथे आपण पाहतो की त्याच्याकडे असलेली धमक आणि त्याच्याकडे असलेली गोलंदाजीचं एक वैविध्य आपल्याला पाहायला मिळालं. पंच प्रसाद सरांचा इशारा आलाय की सुपर बॉल. मागच्या 2 चेंडूवर जे काही घडलं ते विसरून आता तुम्हाला या सुपर बॉलवर आक्रमण करावं लागेल. कारण इथे जर का तुमच्या बॅटमधला षटकार आला तर 12 धावा धावफलकावर ऍड होतील. मागच्या काही 2 चेंडूवर जे काही घडलंय ते विसरून तुम्हाला या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न हा करावा लागेल आणि तो प्रयत्न होईल. पुढे आले, स्टेप आउट केले, हलक्या हातानं फक्त बॉटम हँडचा वापर केला, बॉलला ढकलून दिले, एक मिळाली, दुसरीचा प्रयत्न होईल आणि 2 धावा अंकित होत असताना आपल्याला पाहायला मिळते टोटल स्कोर 2+2 अशा 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. दुसरं षटक 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 18. 37 काढायचे आहेत. अजूनही 19 धावांची गरज आहे. 19 धावा चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधले 2 आणि उर्वरित 10 म्हणजे 12 चेंडू आणि 19 धावा असे इक्वेशन आहे. या बॉलला मात्र बॉलला ऑन साईडला ड्राईव्ह केलं. फिल्डर आहेत डीप मिड विकेटमध्ये. फिल्डर येतील फॉरवर्ड बॉलला उचलतील. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं बॅकअप सुद्धा मिळतंय. जिथे आपण पाहतो की 1च धाव मिळाली. 1 धावसंख्या पुढे जाईल पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते. 19 वर आता उर्वरित इक्वेशन आहे. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूकडे 2 धावा असे इक्वेशन आहे. पाहुण्यांचं शुभ स्वागत आपण काही क्षणामध्येच करणार आहोत. इथे हा डॉट बॉल येईल. जितके डॉट बॉल येतील तितका प्रेशर वाढेल. जितका प्रेशर वाढेल तितक्या चुका होतील आणि जितक्या चुका होतील तितकं तुम्ही मॅचपासून दूर झाला. आणि म्हणूनच बॅटिंग करणाऱ्या टीमला आम्ही जरूर सांगू की अर्थातच एकेरी दुहेरी धावसंख्येनं धावफलक जरी हलतं ठेवलं तरी चालेल परंतु त्या धावा येणं फार गरजेचं असणार आहे. उर्वरित इक्वेशन आहे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. राजू आलेत बॉलिंग ट्रॅकवर. हा लोअर फुलटॉस बॉल. पंचांकडे आमचं लक्ष असणार आहे. पंच सांगतात लाईन तुम्ही मिस करताय आणि लेग स्टिकला मिस करणारा बॉल. पंच दत्ता मेहर सरांचा इशारा आला. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलनं धावसंख्येमध्ये 1 भर होईल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 20. या आकड्यावर अजूनही काढायचे ते 17 येणारे चेंडू असतील ते 10 चेंडू 17 धावा असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. खेळाडूची गुणवत्ता चाचणी घेणारी स्पर्धा जिथे आपण पाहतोय की साहस, चिकाटी, तुमचा अनुभव यांची अग्निपरीक्षा असणार आहे या स्पर्धेमध्ये.
कारण तिसरा चेंडू हा सुपर बॉल आहे. यावेळेला मात्र बॉल बॅक ड्राईव्ह, फलंदाज रन आउट होतील. नशिबासोबत थोडेसे प्रयत्न आणि तो प्रयत्नांसोबत थोडीशी धावपळ म्हणजे क्रिकेट. धावपळ करत असताना फलंदाज बाद झालेत आणि बॅट्समन क्रमांक 1 बॅटा चंदू सालेकर मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. ज्यावेळेला आपण जरूर पाहताय की धावसंख्या 20 अजूनही येणाऱ्या या षटकामधील चेंडू असतील ते 4 आणि 5 9 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 17 धावा असं इक्वेशन आहे. 9 चेंडू 17 धावा. खरं तर या क्रिकेट या खेळासाठी तुम्हाला विशिष्ट असं मैदान असलं पाहिजे असं नाही आहे. कधी मैदान हे वर्तुळाकार असतं, कधी मैदान हे वर्तुळाकार नसतं सुद्धा. डी शेपमध्ये मैदान असतं, कधी सी टाईपमध्ये मैदान आपल्याला पाहायला मिळतं. कधी काही मैदानं अशी असतात की मैदानाच्या आतमध्ये एखाद दुसरी झाडंही असतात. त्यामुळे क्रिकेट या खेळासाठी विशेष करून असंच वर्तुळाकारच मैदान पाहिजे असं नाही आहे. तुम्हाला क्रिकेट हा कोणत्याही भौगोलिक कोणत्याही साईजच्या किंवा शेपच्या क्रीडांगणावर खेळ हा साकारता येतो. हा फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉलला कन्व्हर्जन जमलं नाही आणि जबरदस्त पाहुण्यांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते. या सर्वच पाहुण्यांचा आपण करतोय. आयोजन कमिटीच्या वतीनं DKM ट्रॉफीच्या वतीनं सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे पायटेवाडी DKM ट्रॉफीच्या वतीनं आशिषजी घाडगे आणि अमितदादा घाडगे यांच्या माध्यमातून सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम, स्वागतम अथ स्वागतम. मान्यवरांची मांदी आली, त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, त्यांचा आपण पुन्हा एकदा शब्दसुमनाने स्वागत करूया. या स्पर्धेला विशेष करून मात्र भेट देण्यात येत आहे आणि अर्थातच आपण या सर्वच मान्यवरांचं विशेष करून नाम उल्लेख सुद्धा आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण मॅचकडे थोडंसं फोकस करतो. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 24. जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे. 37 धावांचं एक मोठं टार्गेट. पाहुण्यांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सर्वच मान्यवरांना मी विनंती करू की आपण या व्यासपीठावर विराजमान व्हावं, आसनस्थ व्हावं. तुम्हा सर्वांचं नवी मुंबई सारसोले आणि रामलीला या क्रीडांगणावर DKM ट्रॉफीमध्ये सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम, स्वागतम अथ स्वागतम. हा वाईट बॉल आहे. व्यासपीठावर युवकांची गर्दी, युवकांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. युवकांच्या माध्यमातून हे नियोजन, युवकांच्या माध्यमातून हे आयोजन, युवकांची ताकद, युवकांचं खरं तर मी म्हणेन संपूर्ण हा मोठा थाटमाट आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं तर युवक व्यासपीठावर जेव्हा येतात तेव्हा एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. युवक जेव्हा या व्यासपीठावर येतात तेव्हा एक वेगळं तेज या व्यासपीठाला येत असतं. आणि जेव्हा युवक एकवटतात तेव्हा मात्र नक्कीच एक वेगळी सकारात्मकता आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच युवक जेव्हा व्यासपीठावर पाहुणे म्हणून येतात तेव्हा वातावरण उत्स्फूर्त होत असतं आणि त्याच वातावरणामधून खरं तर आयोजकांना सुद्धा एक चांगली प्रेरणा मिळत असते. आम्ही आशिष दादा घाडगे आणि अमित दादा घाडगे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा उपस्थित सर्वच मान्यवरांचं शब्दसुमनाने स्वागत करतोय. मॅचकडे आपण थोडंसं फोकस करूया. पुन्हा एकदा 3 षटकांचा खेळ अगदी संपन्नतेच्या उंबरट्यावर असताना टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 27 आणि जिंकण्यासाठी अजूनही 5 चेंडू आणि 10 धावा असं इक्वेशन आहे. मॅच थोडी अटीतटीचे, सामना अटीतटीचा, त्यामुळे सामन्यावर थोडंसं फोकस करणं. 6 चेंडू आणि 10 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. यानंतर आपण जसं इनिंग ब्रेक होईल त्यानंतर आपण विशेष पाहुण्यांचा सन्मान सुद्धा करणार आहोत. महाराष्ट्राची ही परंपरा, हिंदू संस्कृती, आज या व्यासपीठावर अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्या माध्यमातून नेहमीच खरं पाहता अशा स्पर्धांमध्ये ज्यांची विशेष उपस्थिती असते आणि युवकांसोबत नेहमीच कनेक्टेड राहणारे हे सर्व अतिथीगण ज्यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत त्यांचंही आपण आयोजकांच्या वतीने विशेष सन्मान करून
ओ यावेळेला काय घडलं एक्झॅक्टली. अंपायर सेज दॅट इज OUT आउट. व्हेरी अनफॉर्च्युनेट इन द गेम ऑफ क्रिकेट. मोठा फलंदाज बाद झालाय, बॅट्समन संदेश बाद झालेत आणि आता जिंकण्यासाठी इक्वेशन आहे 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. 5 गेंदे 10 रनों की जरूरत. 5 बॉल्स टू गो अँड रिक्वायर्ड 10 टू विन. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट, मॅच मध्ये पुन्हा एकदा टर्न, मॅच मध्ये पुन्हा एकदा यू टर्न आणलंय. गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं पुन्हा एकदा आपण कौतुक करतोय. सर्व टीम कडनं आपण जरूर पाहिलं तर कमालीचं कमबॅक केलं गेलंय. पहिल्यांदा जेव्हा इनिंगला सुरुवात झाली असं वाटत होतं की कदाचित मॅच वन साइड झुकेल की काय, परंतु ज्या पद्धतीने विकेट्स गेल्या आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 10 धावा असे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा युवकांची, चषक युवकांचं आयोजन युवकांचं आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी अनेक युवक आज या व्यासपीठावर पाहुणे म्हणून उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकात्मतेने, एकसंभ भावनेने आणि एक विचाराने, एकजुटीने एकत्र येऊन आज या स्पर्धेचं आपल्याला भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळते. एक युवा, एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणून एकमेकांना सहाय्य करून खरं तर कोणते कार्य आपल्याला सिद्धीस जर का न्यायचं असेल तर युवकांना एकत्र आणणं ही कालाची गरज आहे. आज खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली वेगळी छाप सोडणारे अनेक युवक या व्यासपीठावर उपस्थित आम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्यांचा स्वभाव दिलदार आहे, ज्यांचा प्रभाव दमदार आहे. असे अनेक युवक जे आज या व्यासपीठावर आहेत त्यांचं पुन्हा एकदा वॉर्म हार्टेड वेलकम. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावा असे इक्वेशन असताना मॅचमध्ये काय घडेल, काय बिघडेल, सामना कुठपर्यंत पोहोचेल, मॅचमध्ये कशा पद्धतीने रंग भरतील. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन अ स्ट्राईक. सचिन आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला ड्राईव्ह केलं बॉल, फिल्डर आहे रिपीट विकेटमध्ये चपल्यानं बॉलला उचलला, फेकलाय. थ्रो मात्र अचूक असते तर कदाचित चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असं, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालं, उच्च कोटीचं झालं. 2 धावा मिळाल्या, 2 एकूण धावसंख्या पुढे गेली, पोहोचली ते आपल्याला पाहायला मिळते. 29 या आकडावर आहे, 37 धावा काढायचे आहेत. अजूनही 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज असणार आहे. तिसरा चेंडू सुपर बॉल आहे, त्यामुळे सुपर बॉलकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. सुपर बॉलवर काय घडेल त्या अगोदरचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट, नेक्स्ट बॉल. आपल्याकडे बॉल यावेळेला पूल केला, पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल हिट. मॅच मध्ये पुनरागमन करणारा षटकार, मॅच मध्ये कमबॅक करणारा षटकार, मॅचची सिच्युएशन पलटणारा षटकार. मॅच मध्ये आम्ही संघर्ष करणार आणि आम्हीच जिंकणार आणि तेच ठणकावून सांगणारा हा आलाय बॅट्समन सचिनच्या बॅटमधनं. मॅच मध्ये शिरकाव करणारा षटकार. आता जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि फक्त 2 धावांची गरज. नेक्स्ट बॉल. जर का विकेट आली तर -3 होतील, डॉट आला तर -2 होतील. विकेट किंवा डॉटच्या शोधात असतील. ओ एकदा मिळाली, संसद विवेक बुद्धी वापरली आणि बॉल गेलाय सीमा रेषे लगत मिळालेल्या या 2 धावा आणि विजय संपादित केलाय. आम्ही अभिनंदन करू टीम सडेकोंड या टीमचं. पहिला सामना जिंकत असताना मात्र विजयश्री खेचून आणले. हार्ड लक टीम सरई आणि आम्ही थेट